Hello students, welcome to this session, and in this session we are going to study about the layout manager. It is pointed. Now what is a layout manager? What is the purpose of the layout manager? What are the uses of the layout manager? And finally what are the different types of layout managers that are there? हे सगळं आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करणार आहे. नाव लेआउट मॅनेजरचं प्रायमरी पर्पज काय म्हणजे तुम्ही फॉर्म क्रिएट करताना जेवढे काही कॉम्पोनंट्सचा तुम्ही वापर करतात त्या कॉम्पोनंट्सला व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं काम लेआउट मॅनेजरचं आहे. तर मग लेआउट मॅनेजरचं प्रायमरी पर्पज काय? टू ऑटोमॅटिकली अरेंज दी components, automatically arrange the components. This is the main purpose of the layout manager. आता आपण एखादा फॉर्म क्रिएट करताना तुम्ही लेबलचा वापर करू शकता, बटनचा यूज करू शकता किंवा मग चेकबॉक्स ग्रुप, स्क्रोल बार, टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, ही सगळे कॉम्पोनंट्स आहेत. ही सगळे कॉम्पोनंट्स आपल्या फॉर्मवरती ऑटोमॅटिकली अरेंज करायचं काम लेआउट मॅनेजरचं आहे. आणि प्रत्येक कंटेनर ऑब्जेक्टला एक लेआउट मॅनेजर बाय डिफॉल्ट इट विल बी देअर जे ही काम हँडल करतं. तुम्ही जेव्हा आयनिट मेथडमध्ये राईट पहिल्यांदा तुम्ही इनिशियलायझेशन करतात, नंतर ॲडिशन करतात. मग ॲडिशन केल्यानंतर ती नेमकं कॉम्पोनंट फॉर्ममध्ये जाऊन कुठं होल्ड व्हायला पाहिजे, कुठं स्टोअर व्हायला पाहिजे, कसं डिस्प्ले करायला पाहिजे, कशाच्या बाजूला ती यायला पाहिजे, दोन कॉम्पोनंट्समधलं गॅप किती पाहिजे, ही सगळं काम ऑटोमॅटिकली लेआउट मॅनेजर विल बी डुईंग फॉर दी प्रोग्रामर. इट इज पॉइंट. नाव वाय वी शुड यूज अ लेआउट मॅनेजर. नाव वाय वी शुड यूज अ लेआउट मॅनेजर ही अंडरस्टँड करायचं पूर्वी आपण लेआउट मॅनेजर समजा आपण यूज नाही केलं, इफ यू आर नॉट युझिंग अ लेआउट मॅनेजर, what are the disadvantages? Is this fine? आता take for example I have got a form here. मी ह्या फॉर्ममध्ये एक लेआउट मॅनेजर मी यूज करतो आणि लेआउट मॅनेजर यूज करून मी 3 बटन्स ॲड करतो. तर 3 बटन्स व्यवस्थित इथं फॉर्मवरती डिस्प्ले होतात. रेड, ग्रीन अँड ब्लू. नाव व्हॉट हॅज हॅपन्ड? पहिलं बटन, सेकंड बटन, ह्या दोन्ही बटनमधला गॅप, ह्या बटनची विड्थ किती पाहिजे, ह्या बटनची हाईट किती पाहिजे, त्याच्यानंतर सेकंड बटन आणि फर्स्ट बटनमधला गॅप किती पाहिजे, सेकंड बटन आणि थर्ड बटनमधला गॅप किती पाहिजे, त्याची हाईट, विड्थ, एव्हरीथिंग लेआउट मॅनेजर विल डू फॉर यू. इट इज पॉइंट. बट इफ यू डू नॉट मेक यूज ऑफ अ लेआउट मॅनेजर देन व्हॉट यू हॅव टू डू. सपोज ही तुमचा ॲपलेट आहे, तर तुम्हाला नेमकं पहिलं बटन कुठं स्टार्ट व्हायला पाहिजे, पहिल्या बटनची विड्थ किती आहे, पहिल्या बटनची हाईट किती आहे, ही तुम्हाला एकदम कॅल्क्युलेट करून स्पेसिफाय करायला पाहिजे. तसंच सेकंड बटन कोणतं आहे? ग्रीन. तर नेमकं ही बटन आणि फर्स्ट बटन मध्ये गॅप किती पाहिजे आणि ह्याची लांबी किती पाहिजे, ह्याची हाईट किती पाहिजे, ही सगळं तुम्हाला एक्सप्लिसिटली कॉर्डिनेट्स लिहायला पाहिजे. ती व्हॅल्यूज सगळे तुम्हाला कॅल्क्युलेट करून तिथं लिहायला पाहिजे. तिसरं बटनसुद्धा सेम. आणि जर समजा चुकून जर तुमचं काही कॅल्क्युलेशन जर काही मिस्टेक झालं तर मग काय होतं, 2 बटन एका साईजचं डिस्प्ले होतं आणि तिसरं बटनची साईज वेगळी होती. आणि ही जेव्हा आउटपुटवर आल्यानंतर मग तुमच्या लक्षात येतं नाही तुमच्या हाताने काहीतरी एक मिस्टेक झालं आहे कॅल्क्युलेशनमध्ये, मग तुम्ही व्हॅल्यूज पुन्हा चेंज करतात आणि पुन्हा ती बटनच्या करेक्ट साईज काय आहे ती स्पेसिफाय करतात आणि मग पुन्हा तुमचा फॉर्म रन होऊन व्यवस्थित डिस्प्ले होतं. मग ही सगळं हेडेक कॅल्क्युलेशन करायचं, कुठं प्लेस करायचं, नेक्स्ट बटनचं पहिल्या बटनचं गॅप किती आहे, ही सगळं लेआउट ऑटोमॅटिकली अरेंज करतं. पण स्टुडंट्स अंडरस्टँड दिस वन की जावामध्ये आपण हमेशा लेआउट मॅनेजर यूज करूनच कॉम्पोनंट्स ॲड करायला पाहिजे असं काही नाही. डिड यू अंडरस्टँड दिस वन? आता ह्याचं सिस्टम कसं असतं, आपण जर आपल्या रिअल लाईफमध्ये जर बघितलं, आपण रेल्वेने प्रवास करत असतो किंवा मग बसने जर प्रवास करत असतो, वेन यू आर ट्रॅव्हलिंग, तर त्याच्यामध्ये एक रिझर्वेशन सिस्टम नावाचं कॉन्सेप्ट असतं. मग रिझर्वेशन सिस्टम असल्याने काय होतं, तुमचं सीट नंबर काय आहे, कुठं तुम्हाला बसायला पाहिजे, राईट, एव्हरीथिंग इज प्री डिटर्मिन्ड. असं नाही आहे की बस आली आणि ऑल द पॅसेंजर्स गेट इनसाइड अँड दे फाईट फॉर दी सीट्स. दिस विल नॉट हॅपन. इट इज पॉइंटलेस.
राईट. लेआउट मॅनेजर इज ऑल्सो द सेम थिंग. तुम्ही जे कॉम्पोनंट्स ॲड करता त्याला त्या बस किंवा रेल्वेमध्ये चढणारे पॅसेंजर्स म्हणून एज्युम करा. त्यांच्याकडे ऑलरेडी एक कन्फर्म्ड रिझर्वेशन तिकीट असतं, पण नेमकं त्यांना माहीत असतं की कुठं जाऊन त्यांचं लोकल म्हणजे कुठं बसायचं आहे, व्हॉट एव्हर दॅट इज दे नो, दॅट इज प्री डिटर्मिन्ड. तर तसंच आपण जे कॉम्पोनंट ॲड करणार आहे ते नेमकं कुठं आहे, त्याचे एरिया किती आहे, ऑल दिस वन इज प्री डिटर्मिन्ड बाय दी लेआउट मॅनेजर. So it is always a better choice to make use of the layout manager. And second important thing is, आता आपण पहिलं जे आहे की लेआउट मॅनेजर वापरून तयार केलेला फॉर्म. तुम्ही ह्याला मिनिमाइज करा, ह्याला मॅक्झिमाइज करा, याची लेंथला तुम्ही वाढवा, विड्थला वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू डू. ऑटोमॅटिकली जसं तुमचं फॉर्म इन्क्रीज होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे, ऑटोमॅटिकली ती कॉम्पोनंट्स स्वतःहून ती त्या फॉर्ममध्ये डिस्प्ले होतं. पण इथं जेव्हा तुम्ही यूज करता, तुम्ही फॉर्मला जर एक्सपॅन्ड केलं, फॉर्मला जर तुम्ही इन्क्रीज केलं, तर ती बटनची साईज किंवा त्याचं लोकेशन प्रोपोर्शनेटली चेंज होत नाही. तुम्ही फक्त तिथं ती मॅग्नेटसारखं अटॅच करून ठेवलेलं असतं ते. ही डिस्पाईंटलं, मग ही फार मोठा डिसएडव्हान्टेज आहे. तुम्ही ॲपलेटला जर समजा मॅक्झिमाइज केला तर ही बटन्स पण ऑटोमॅटिकली अँड प्रोपोर्शनेटली त्या कंटेनरच्या प्रोपोर्शनेटमध्ये ती सगळं पुन्हा ऑटोमॅटिकली अरेंज होतं. मग ही दोन फॅक्टर्स आहेत की आपण युजली कॉम्पोनंट्स आपण स्वतःहून मॅन्युअली सेट नाही करायला पाहिजे. इट इज पॉइंट. Okay, now we'll go to the next important point. Every container object has got its own layout manager. Container objects काय काय आहेत? सुपर क्लास कॉम्पोनंट आहे, कॉम्पोनंटच्या खाली कंटेनर आहे, कंटेनरच्या खाली यू हॅव गॉट विंडो इज देअर अँड देन यू हॅव गॉट पॅनल. विंडोचे दोन सब क्लासेस आहेत, फ्रेम अँड डायलॉग, आणि पॅनलचा एक सब क्लास आहे ॲपलेट. ह्या सगळ्या ह्याला जावा डेव्हलपर्सने एक डिफॉल्ट लेआउट मॅनेजर देऊन टाकलं. इज दिस पॉईंट. सो दिस पॉईंट इज इम्पॉर्टंट फ्रॉम युअर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. याचे नोट्स ऑल्सो आर देअर. आय विल गिव्ह यू दी नोट्स. ग्रुपवरती पण टाकतो किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण ही नोट्स आहेत. सो एव्हरी कंटेनर ऑब्जेक्ट हॅज गॉट अ डिफॉल्ट लेआउट मॅनेजर, ट्रू ऑर फॉल्स. It is 100% true. A layout manager, every layout manager is associated with one type of container. जसं applet आहे, applet साठी default layout manager will be flow layout, frame साठी border layout. It is pointed. Okay. Next point we will see here is the layout manager. जर तुम्हाला सेट करायचं असेल, layout manager सेट करण्यासाठी एक स्पेशल मेथड यूज होत आहे. ती मेथड काय, आय राईट इट ऑन बोर्ड हिअर. अँड MCQ साठी पण ही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लेआउट मॅनेजर तुम्हाला जर सेट करायचं असेल तर जे मेथड आपण यूज करतो, दॅट मेथड इज व्हॉट वी कॉल इट ॲज void set layout ब्रॅकेटमध्ये लेआउट मॅनेजर class object obj. You are able to see this one. If you want to set a layout, the method that is used is called as set layout. It is pointless. तुम्हाला मेथड भी माहिती असायला पाहिजे, त्या मेथडचे आर्ग्युमेंट काय ही त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे. सेट लेआउटचा आर्ग्युमेंट आहे लेआउट मॅनेजरचा एक क्लास. 5 ते 6 डिफरंट व्हरायटीज ऑफ लेआउट मॅनेजर्स आहेत. त्या 6 पैकी कुठलं तर एका लेआउट मॅनेजर क्लासचा ऑब्जेक्ट तुम्ही यूज करायला पाहिजे. इट इज फाईन क्लिअर. सो इथं MCQ क्वेश्चन कसं येतं आहे, लेआउट मॅनेजर्स आर सेट युजिंग द डॅश मेथड. पहिला मेथड आहे void set layout. इट इज फाईन क्लिअर. आणि आर्ग्युमेंटमध्ये लेआउट मॅनेजर क्लासचं एक ऑब्जेक्ट. नाउ सपोज इफ यू गेट MCQ मध्ये दुसरं ऑप्शन आहे void set layout. ही ऑप्शन रॉंग आहे. ही ऑप्शन रॉंग कशासाठी आहे की देर आर नो आर्ग्युमेंट्स फॉर दिस वन. मेथड नेम करेक्ट आहे, इट इज ॲब्सोल्युटली राईट, बट आर देर एनी आर्ग्युमेंट्स देर? नो आर्ग्युमेंट्स. इट इज पॉइंटेड.
सो तिसरं ऑप्शन आणखी काहीतरी असू शकतं, राईट. तिसरं ऑप्शन जर समजा असं असतं प्रोव्हाइड लेआउट सेट. ही क्वेश्चन आय हॅव सीन MCQ मध्ये एकदा विचारलं होतं. लेआउट सेट, this is not like it. It is set layout and the argument is layout manager OBJ. Then the next method we will see, right. Now just now we have seen तुम्हाला जर layout manager जर वापरायचं नसेल, it is fine clear. जे डिफॉल्ट लेआउट मॅनेजर ऑलरेडी जावाने दिलेला आहे त्या कंटेनरसाठी, ती तुम्हाला यूज करायचं नाही, तुम्हाला स्वतःचं दुसरं कोणतं लेआउट मॅनेजर यूज करायचं आहे. देन व्हॉट यू शुड डू इज, एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, सेट लेआउट मेथडला आर्ग्युमेंट नल द्यायला पाहिजे. व्हॉट इज दॅट वन? सेट लेआउट मेथडला द आर्ग्युमेंट, व्हॉट आर्ग्युमेंट यू विल हॅव टू पास? नल. नल मीन्स नथिंग. दॅट मीन्स आयनिट मेथडमध्येच लिहायला पाहिजे. आयनिट मेथडमध्ये स्टार्टिंगमध्ये तुम्ही इनिशियलायझेशन करायचं आधी पहिलं स्टेटमेंट काय लिहायला पाहिजे? सेट लेआउट ब्रॅकेटमध्ये नल. ह्याचं मिनिंग काय की त्या कंटेनरसाठी जे लेआउट मॅनेजर ऑलरेडी जावाने डिसाईड केलं आहे, मला ती नको आहे. आय वॉन्ट टू यूज अ डिफरंट थिंग. इज दिस पॉईंट क्लिअर? सो ही पण MCQ क्वेश्चन आहे. आतापर्यंत आपण केलेले जे छोटंसं 10 मिनिटाचं लेक्चरमध्ये 3 important points. Every container has a layout manager by default. True. The method used to set a layout manager, void set layout, argument layout manager's object. If you do not want to use a layout, the method is set layout, but the argument for the method is null. Is this point clear? The next important point we'll see about the layout is set bounds I'll have 4 arguments here. Int top x, top y, width and int height. ओके, ही कॅमेरामध्ये झूम होत नाही. ओके, 4 आर्ग्युमेंट्स यू हॅव टू गिव्ह हिअर. इट इज पॉईंटलेस. तर ही नोट्समध्ये ऑलरेडी मी क्लिअरली दिलेलं आहे. यू कॅन गो थ्रू दॅट वन. पण आता एक्सप्लेनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जस्ट अंडरस्टँड दिस वन, की तुम्हाला जर स्वतः मॅन्युअली एखादा कंट्रोल जर फॉर्मवरती पाहिजे, इट इज पॉईंटलेस. आता टेक फॉर एक्झाम्पल, ही एक फॉर्म आहे. ह्या फॉर्मवरती इथं मला एक बटन पाहिजे. समजा ही लॉग इन बटन आहे, तर मला ह्या बटनचे 4 कॉर्डिनेट्स मला द्यायला पाहिजे किंवा 4 व्हॅल्यूज. एक तर ह्या बटनचं ही x, y, त्याचा विड्थ आणि त्याचा हाईट. ती कॉम्पोनंट नेमकं टॉप लेफ्ट कॉर्नर काय आहे, त्याची विड्थ किती आहे, त्याची हाईट किती आहे. सेट बाउंड्स. इट इज पॉईंटलेस. अँड इम्पॉर्टंट पॉईंट हिअर इज, ही सेट बाउंड्स मेथड जी आहे ही कॉम्पोनेंट क्लास आहे. लेआउट मॅनेजर क्लास नाही, ही कॉम्पोनेंट. इथं मॅक्झिमम कन्फ्युजन स्टुडंट्स विल बी हॅव्हिंग दिस वन. का म्हणजे आपण सेट बाउंड्स कुठं स्टडी केलं? लेआउट मॅनेजरच्या अंडरमध्ये स्टडी केलं, म्हणजे ही लेआउट मॅनेजर क्लासचं फंक्शन आहे. नो, इट इज रॉंग. सेट बाउंड्स फंक्शन is a method of the component class. It is point. These are the small things, these small basics which you'll have to be perfect with. It is point clear. नाहीतर आपलं एज्युम्शन काय होतं, सरांनी सेट बाउंड्स मेथड शिकवले कधी लेआउट मॅनेजर टॉपिकमध्ये, म्हणजे ही मेथड लेआउट मॅनेजरचं असत. नो, इट्स रॉंग. इट बिलॉंग्स टू दी कॉम्पोनंट क्लास. याला 4 आर्ग्युमेंट्स आहे. इथं कॅमेरा झूम होत नाही म्हणून मी लिहिलं नाही. नोट्समध्ये आहेत. पहिला आर्ग्युमेंट इंट x, y, दुसरा आर्ग्युमेंट इंट विड्थ अँड चौथा आर्ग्युमेंट विल बी दी हाईट. इज दिस पॉईंट क्लियर? देन next important point we'll see here, the layout manager, whenever you add a component, आपण जेव्हा एखादा कॉम्पोनंट एक फ्रेममध्ये
किंवा ॲपलेटमध्ये जेव्हा आपण ॲड करतो तर इज दिस पॉईंट क्लिअर, ती कॉम्पोनंट ॲड करायला आहे किंवा ॲड केलं आहे म्हणून लेआउट मॅनेजरला इन्फॉर्मेशन पास होतं आहे. इज दिस पॉईंट क्लिअर. द लेआउट मॅनेजर ही कसं इन्फॉर्मेशन पास होत आहे ह्याच्यासाठी दोन फंक्शन्स आय राईट इट हिअर. सी मिनिमम लेआउट साईज and the second one is preferred layout size. Preferred layout size. These are the two important methods that are there, right? Each component when it is added to the container, right? The layout manager ला ह्या functions द्वारा minimum layout size and the preferred layout size ही inform केलं जातं. मी एखादा बटन ॲड करायला तर बटनची मिनिमम लेआउट साईज काय आहे, मिनिमम सॉरी ही कोरोनाचा खोकला आहे, डोंट वरी. मिनिमम लेआउट साईज अँड द प्रिफर्ड लेआउट साईज विल ऑलरेडी बी इन्फॉर्म. इट इज पॉइंट. अँड द लास्ट टू मेथड्स आर गेट प्रिफर्ड साईज, गेट प्रिफर्ड साईज and get minimum size. ही चार मेथड्स यू शुड बी परफेक्ट. इट इज पॉइंट. म्हणजे एखादा कॉम्पोनंट आपण फॉर्मवरती ॲड करतो, तर ॲपलेट राहू द्या किंवा फ्रेम राहू द्या किंवा डायलॉग राहू द्या, वॉट एव्हर दॅट इज. आणि प्रत्येक कंटेनरला एक डिफॉल्ट लेआउट मॅनेजर आहे. इट इज पॉइंट क्लिअर. मग त्याला ही कळवत आहे की आपण ॲड B1 म्हणून जर लिहिलं तर B1साठी किती साईज लागतं आहे, किती विड्थ लागतं आहे, त्याला मिनिमम साईज काय आहे, त्याचा प्रिफर्ड साईज काय. तुम्ही चेकबॉक्स जर ॲड करत असताल तर चेकबॉक्सला साईज किती लागतं आहे, त्याचं लेबलचं साईज किती लागतं आहे, ही सगळं इन्फॉर्मेशन लेआउट मॅनेजरला पास करतं आहे आणि लेआउट मॅनेजर त्या पद्धतीने त्या कॉम्पोनंटला त्या फॉर्मवरती प्लेस एलोकेट करतात. These are the four important functions. Okay. Now, what are the different layout managers? It is pointed, right? Now, first layout manager is, I'll write here. The first layout manager is the flow layout. The second one is border layout. The third one is card layout, Layout, and the fourth one is grid layout, and the fifth one is grid bag layout. ही सगळे क्लासेस आहेत. लेआउट मॅनेजरचे डिफरंट टाइप्स ऑफ classes you have got. What is the first one you have written here? Flow layout. And the second one, what is that you have written here? The second one you have written here is the border layout. The third one you have written here is the card layout, grid layout, grid bag layout. असा 5 different types of layout managers are there. It is fine. तर प्रत्येक लेआउट मॅनेजर आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे जेवढं काही तुमच्या सिलेबसमध्ये आहे. बट नाव अंडरस्टँड दिस वन. Okay, there are these many different types of layout managers and these are nothing but the classes. It is point clear. Flow layout, border layout, card layout, grid layout and grid bag layout. Did you understand this one? Okay, now with this we will stop this class. We will again continue with the first layout manager, that is the flow layout manager. Okay, thank you, all the best.